लगेच मोबाईल ह्यांना पण ती सवयच लागली ना. काय नसलं तरी रडायचं का मोबाईल भेटतो. आताच आई मोबाईल देते, अरे बाळा रडू नको, दे की तुला मोबाईल. अहो शिवानीताई शिंदे ते ज्ञानोबारांच्या सोहळ्यामध्ये गेली. खरंच त्या भगिनीला, तिच्या गवळणीला सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. पण तीच गवळ कुठेतरी ऐकून वाटलं की आताची पिढी कशी हो, पूर्वीच्या आधी राहिले का वाटता, तर नाही. म्हणून मी तयार केले की रडू नको बाळा, अरे मी मालिका वाचते, रडू नको बाळा, अरे मी मालिका वाचते, मालिका वाचते, मालिका वाचते, मालिका वाचते, मालिका जर आताची आई असं म्हणत असेल तर मग लेकरांनी तरी काय करावं. म्हणून पहिले ती आपल्याला वाटतं मग आपल्या पोटी शिवबाई यावे, संभाजी यावे, पण आपल्याला पहिले जिजाऊ सईबाई व्हायलाच हवं. जे कोणी महाराष्ट्रामध्ये नोकरदार आहेत ना, इथे बसलेले असते, जे काही महाराष्ट्रामध्ये आहेत ना, त्याच्या पायाला हात लावून इकडे बोलते. तुम्हाला एवढं 1-1, 2-2, 3-3 लाख रुपये पगार आहे. काय बिंदू पैसा, काय भेटतो गरिबांचा कष्टाचा पैसा आहे. एवढा पैसा आहे ना, मग कशाला उगाच घेता कोणाचा पैसा. आपल्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट असावा, आपल्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट असावा, पण त्यामध्ये कोणाचा तळतळाट नसावा, त्यामध्ये कोणाचा तळतळाट नसावा. म्हणून चांगल्या प्रकारे झाला, उगाच कोणाचा पैसा लुटू नका, कशाला भ्रष्टाचार करता.